अवघे 900 वर्ष जुने शिवलिंग ते पण एका दर्गेमध्ये स्थित आहे. या शिवलिंगाला खूप तोडण्याचा प्रयत्न झाला पण ते त्या जागेवरून सुद्धा हल्ले नाही. पण ज्यांनी ज्यांनी याला हलवण्याचा प्रयत्न केला त्यांचाच मृत्यू झाला. पण या शिवलिंगावरील मंदिर तोडले आणि फक्त शिवलिंग राहिले तरी आपण काही केले नाही आणि तसंच येथे येत पण नाही. महादेव महादेव. शिवभक्तांनो, आपण जर खरे शिवभक्त असेल तर कृपया या व्हिडिओला मिस करू नका. नमस्कार, मी प्रतीक. जसं की तुम्हाला माहित आहे, मी प्रत्येक दिवशी रोज नवीन ठिकाणासोबत रोज नवीन माहिती, नवीन मंदिराचे दर्शन तुम्हाला घडवतो. हर हर महादेव, हर हर महादेव. आज आपल्या यात्रेच्या दरम्यान मी महादेवांच्या अशा ठिकाणी आलो ज्याला बघूनच माझ्या मनाला खूप वेदना झाल्या, मला खूप त्रास झाला आणि मला अजून विश्वास बसत नाहीये की हे शिवलिंग आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर रत्नापूर जवळ म्हणजेच सध्याचे खुलताबाद देवगिरी किल्ल्यापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भद्रा मारुती, वेरूळ आणि देवगिरी किल्ला या सर्व ठिकाणी आपण तर येतो पण इथे काय येत नाही. आपल्या ऐतिहासिक गोष्टीचे व मंदिराचे आपण का जतन करत नाही? छत्रपती संभाजीनगर मधील या शिवलिंगाचे कोणी कोणी दर्शन घेतले कमेंट मध्ये नक्की सांगा. पूर्वी याच भागाला पार्वती तलाव म्हणून ओळख होती पण आज शिवलिंग तर येते आहे पण या भागाला दुसऱ्याच नावाने ओळखले जाते. चौ बाजूने दर्गा पण मध्ये असणारे हे शिवलिंग ज्याला कोणतीही चिंता नाही तोच तर महादेव आहे. त्यामुळे तिथे महादेवांच्या आशीर्वादाने ते शिवलिंग जसे तसे आहे. मी तर नेहमीप्रमाणे येथे येऊन मनोभावे दर्शन घेतले. मी येथे आलोय, तुम्ही कधी येताय? हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येकापर्यंत एवढा जास्त शेअर करा की छत्रपती संभाजीनगरला कोणी आल्यानंतर एकदा नक्की येथे आलं पाहिजे. आणि हो, मी सर्वांना आवाहन करतो की एकदा या ठिकाणी या व आपल्या मंदिरांचे व पुरातन गोष्टींचे जतन करा. मी शिवलिंगाकडे बघत असताना खूप सारे त्याच्यावर घाव होते, खूप सारा त्याला तोडण्याचा प्रयत्न केला पण ते शिवलिंग जागेवरून सुद्धा हल्ले नाही आणि या शिवलिंगाची नोंद पुरातन विभागाकडे सुद्धा आहे. तर शिवभक्तांनो, माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ इतका जास्त शेअर करा की सर्व बांधव ते दर्शनासाठी जातील. ओम नम पार्वतीपते. हर हर महादेव.